झी 24 तास एक पाऊल पुढे। लहानपण देगा देवा हे नाटक लवकरच व्यावसायिक रूपात तुमच्या आमच्या भेटीला येतंय। हर्बेरियम नंतर पुन्हा रंगभूमीवर येणाऱ्या या नाटकाची सगळी टीम तीच असली तरीही फक्त एकच बदल झालाय, तो म्हणजे लीना भागवतची एंट्री। या नाटकात शिल्पा तुळसकरऐवजी लीना भागवत सोशिकताईच्या भूमिकेत दिसणार आहे। चला तर मग बोलूया तिच्याशीच। बाळ कोल्हटकर लिखित लहानपण देगा देवा हे नाटक आता पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतंय। आधी हे हर्बेरियमच्या माध्यमातून आलेलं आणि तेव्हा फक्त तुम्हाला 25 प्रयोगासाठी हे नाटक पाहायला मिळालेलं होतं, पण या वेळेला अशी काहीही अट नाही आणि असे काहीही ठरलेले प्रयोग नाही। तेव्हा या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं यंदाचं, कारण शिल्पा तुळसकर यांनी जी भूमिका साकारली होती ती आता लीना भागवत साकारतात आणि ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल जी लीनाची? एक तर शिल्पा करत होती जेव्हा ही भूमिका, तेव्हा मी नाटक पाहिलेलं होतं। खूप छान नाटक बसलं होतं, तेव्हा खूप छान प्रयोग होत होते त्या नाटकाचे। पण जेव्हा हे नाटक पुन्हा सुरू करायचं असं जेव्हा ठरलं आणि शिल्पाला काही कारणाने प्रयोग करता येणार नव्हते, तेव्हा जेव्हा ते माझ्याकडे आलं तेव्हा मला खूप आनंद झाला। मी हो म्हणून बसले आणि नंतर मला कळलं की अरे बापरे, आपण कुठल्या गोष्टीला हो म्हटलंय। कारण समोरून नाटक बघणं एखादं आणि ते सुद्धा इतक्या उच्च दर्जाचं आणि नंतर आपल्याला त्या सगळ्या प्रयोगाशी मॅच करणं हे तसं थोडंसं कठीण असतं। पण आमची टीम इतकी छान होती की ती सगळीजणं माझ्या सपोर्टला आहेत। म्हणजे शरद पोंक्षे काय, स्पृहा काय, मंगेश कदम काय, ते तर ॲक्टर म्हणून आणि डिरेक्टर म्हणून दोन्ही गोष्टींसाठी मला सपोर्ट करतात। आणि अण्णा आहेत, छान टीम आहे। खरं तर खूप वर्षांनी मी नाटक करते आणि माझ्यासाठी मी सध्या एवढाच फोकस केला आहे की जनरली आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्या किंवा लोकांनी ज्या भूमिका पाहिल्या त्या एक तर त्या तद्दन विनोदी होत्या किंवा मग थोड्या ॲग्रेसिव्ह होत्या। मी बंड करणारी मुलगी प्रत्येक वेळी होते। मी तुळस कधी दिसू शकत नाही असा खूप आरोप होतो माझ्यावर, तर मी माझ्या परीने तो पुसून टाकायचा प्रयत्न करते की जितकं म्हणून ती ताई सोशिक सहनशील करता येईल, दिसेल आणि ती लोकांना पटेल असा करायचा मी प्रयत्न करते। कारण एक लीना म्हणजे ॲग्रेसिव्ह असं एक थोडंसं माझ्यावर शिक्का बसलाय, तो या नाटकामुळे मला पुसून टाकायला मिळणार आहे। पण मी ही भूमिका करू शकते हा जो विश्वास निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि माझ्या सहकलाकारांनी माझ्यावर टाकलाय, तर तो मला त्या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नाहीये, इतकंच। ताई हे जे कॅरेक्टर आहे ते खूप चॅलेंजिंग आहे आणि शिल्पाजींनी आधी ही भूमिका साकारली आहे। तुम्ही हे नाटक नक्कीच पाहिलं असेल त्यावेळेला, तेव्हा काय म्हणजे विचार करून किंवा या कॅरेक्टरसाठी काय विशेष करावं असं वाटतं किंवा ती भूमिका तशीची तशीच मांडायची? मुळात मी म्हटलं तसं की मी आधी हो म्हणून बसले आणि आता नंतर मी विचार करते या सगळ्या गोष्टींचा। पण खरंच ती सोशिकता, एक तर ती लिखाणात इतकं उत्तम नाटक आहे की आपल्याला काही वेगळं करता येणार नाही, पण ती भाषा तशीच्या तशी आत्मसात करून ती तशीच्या तशी म्हणणं, यातच सगळं श्रेय ह्या नाटकाचं आणि ह्या कलाकाराला त्याचं ते मिळू शकेल असं मला वाटतं। ती भाषा किंवा तो रिदम जरा जरी बदलला, तू इथून जाऊ नयेस हे मला बरं वाटेल, होय रे, हे जे आहे अशी जी वाक्य आहेत ती तुम्ही तुमच्या भाषेत नाही करू शकत, ती तशीच्या तशीच बोलली गेली पाहिजेत। मग तुम्हाला वेगळे कष्ट करायची काही गरज नाही। शंका वेडाची मनात घेऊनच बघायचं एखाद्याकडं, हे हल्ली बोललं नाही जात। सो चॅलेंज तुम्हाला हेच आहे की कोल्हटकरांनी जितक्या समर्थपणे ते लिहिलं तितक्याच समर्थपणे तुम्ही ते बोला। हे कुठे काही ठाऊक आहे का? माझं लक्ष नव्हतं त्याच्याकडे। मग कुठं होतं लक्ष? गाण्याकडे होतं। नाही पडत माझं। तुम्ही येता ना चहा घ्यायला? सानी 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 मी जाऊ? चहा 2 कप मी थांबू? मंगेशजी डिरेक्ट करतात आणि एकूणच जी टीम आहे नाटकाची त्यांच्यासोबतची तुमची ट्युनिंग कशी आहे आतापर्यंत? खूप छान। एकतर माझ्या आयुष्यातली मी जेव्हा रंगभूमीवर काम केलं, म्हणजे माझं पदार्पणातली 2 माणसं इथे आहेत, एक तर अण्णा आणि दुसरं मंगेश। दोघांबरोबरही दिग्दर्शक म्हणून आणि कलाकार म्हणून असं काम मी केलेलं आहे। स्पृहाबरोबर मी सिरियल केलेली आहे। मी शरद पोंक्षेबरोबर एक उत्तम सिरियल केलेली आहे। सचिनचा आणि माझा गुरु एक आहे चेतन दातार, त्यामुळे काही ना काही कारणाने आम्ही रिलेटेड आहोत एकमेकांशी। आणि मी जसं म्हटलं तसं की ह्यांच्यासाठी 25 प्रयोग झालेले होते, माझ्यासाठी पहिला प्रयोग होता। तर ही जी दरी आहे ती मॅच करण्यासाठी या सगळ्या मला माणसांनी, या कलाकारांनी खूप मदत केली आहे, तर त्यांचे तर आभार आहेतच। चला, या नाटकासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। झी 24 तास एक पाऊल पुढे।